राज्यातील 36 जिल्ह्यात एकूण 58 जिल्हाध्यक्षांची निवड भाजपने जाहीर केली। साताऱ्यामध्ये विद्यमान जिल्हाध्यक्ष आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्याऐवजी अतुल भोसले यांना संधी देण्यात आली आहे, तर जालन्यात दाजींनी म्हणजे रावसाहेब दानवेंनी आपला दबदबा कायम ठेवलाय बरं का। तर नागपुरात भाजपने मोठी खेळी केली आहे, पण बीडमध्ये मुंढे आणि धस वाद काही संपायचं नाव घेत नाहीये। कोण आहेत भाजपचे नवीन जिल्हाध्यक्षांचे चेहरे, कोण आहेत तुमचा जिल्हाध्यक्ष आणि भाजपने कसे डाव टाकले, चला तर बघूयात। भाजपने राज्यातील आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत मोठे बदल केले आहेत। मागील अनेक दिवसांपासून रखडलेल्या राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या अखेर जाहीर केल्यात। संपूर्ण राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या बदल्या केल्या असल्या तरी मागील अनेक महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी मात्र कोणतीही निवड करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे बीडमध्ये पंकजा मुंढे आणि सुरेश धस यांच्यातील वाद याला कारणीभूत आहे। आपल्या मर्जीतील जिल्हाध्यक्ष असावा अशी दोघांची इच्छा आहे, अशा चर्चा आता बीडमध्ये सुरू आहे। बीड जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत वाद कधीच लपून राहिलेला नाहीये। अशातच आता भाजपच्या हायकमांडने संपूर्ण राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या, मात्र बीडमध्ये अध्यक्षपदांची निवड केली नाही आणि त्यामुळे मुंढे धस यांच्यातील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंवर कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता आणि त्यानंतर मस्के यांच्या जागेवर शंकर देशमुख यांची तात्पुरती वर्णी लागली होती। आता भाजप आगामी जिल्हाध्यक्षपदाची सूत्र कोणाकडे देणार याकडे संपूर्ण बीडची नजर लागून आहे। तिकडे नागपूर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मातब्बर नेते असतानाही नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसचे वर्चस्व आहे आणि त्याचं कारण म्हणजे काँग्रेस नेते सुनील केदार यांचं नियंत्रण। ते मोडून काढण्यासाठी भाजपने मोठी खेळी केली आहे। कधी काळी सुनील केदार यांचे उजवे हात समजले जाणाऱ्या मनोहर कुंभारे यांनाच भाजपने जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे। संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये जालना जिल्ह्यात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचंच वर्चस्व असल्याचं पुन्हा दिसून आलंय। दाजींनी आपला दबदबा कायम राखलाय। महानगर प्रमुख पदावर भास्कर दानवे तर जिल्हाध्यक्षपदी समर्थक आमदार नारायण कुचे यांची वर्णी लावत रावसाहेब दानवे यांनी जालन्यात आपलीच दादागिरी चालणार हे दाखवून दिलंय। तर अमरावती जिल्ह्यात भाजपने 3 अध्यक्ष दिलेत। आतापर्यंत अमरावती ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्ष अशी 2 पदे होती। आता भाजपदृष्ट्या मेळघाट हा नवीन जिल्हा करण्यात आलाय। अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी रविराज देशमुख यांची तर मेळघाट भाजपा जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार प्रभुदास भिळोळकर यांची आणि अमरावती शहर जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर नितीन धांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। भाजपच्या जिल्हाध्यक्षपदांच्या यादीत कोणते नवीन चेहरे आहेत ते देखील थोडक्यात जाणून घेऊया। सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत, रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्षपदी सतीश मोरे, रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी राजेश सावंत, रायगड उत्तर जिल्हाध्यक्षपदी अविनाश कोळी, रायगड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी धैर्यशील पाटील, ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी संदीप लेले, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र डाके, भिवंडी जिल्हाध्यक्षपदी रविकांत सावंत, मीरा भाईंदर जिल्हाध्यक्षपदी दिलीप जैन, नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर राजेश पाटील, कल्याण जिल्हाध्यक्षपदी नंदू परब, उल्हासनगर जिल्हाध्यक्षपदी राजेश वोगारिया, पुणे शहर जिल्हाध्यक्षपदी धीरज घाटे, पुणे उत्तर मावळ जिल्हाध्यक्षपदी प्रदीप गंध, पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्षपदी शत्रुघ्न काटे, सोलापूर शहर जिल्हाध्यक्षपदी रोहिणी तडवळकर, सोलापूर पूर्व जिल्हाध्यक्षपदी शशिकांत चव्हाण, सोलापूर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष झालेत चेतन सिंग केदार, साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष झालेत अतुल भोसले, कोल्हापूर पूर्व हातकलंगलेचे जिल्हाध्यक्ष झालेत राजवर्धन निंबाळकर, कोल्हापूर पश्चिम करवीरचे जिल्हाध्यक्ष झालेत नाथाजी पाटील, सांगली शहरचे प्रकाश दंड, सांगली ग्रामीणचे सम्राट महाडिक, नंदुरबारचे निलेश माळी, धुळे शहरचे गजेंद्र अंपाळकर, धुळे ग्रामीणचे बापू खलाने, मालेगावचे जिल्हाध्यक्ष झालेत निलेश कचवे, जळगाव शहरचे दीपक सूर्यवंशी, जळगाव पूर्वचे चंद्रकांत बाविस्कर, जळगाव पश्चिमचे राधेश्याम चौधरी, अहिल्यानगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष झालेत नितीन दिनकर, अहिल्यानगर दक्षिणचे दिलीप भालसिंग, नांदेड महानगरचे जिल्हाध्यक्ष झालेत अमर राजूरकर, परभणी महानगरचे जिल्हाध्यक्ष झालेत शिवाजी बरोसे, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, जालना महानगरचे जिल्हाध्यक्ष झालेत भास्करराव दानवे, जालना ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष झालेत नारायण कुचे, छत्रपती संभाजीनगर उत्तरचे झालेत सुभाष शिरसाट आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे संजय खंबायते, धाराशिवचे जिल्हाध्यक्ष झालेत दत्ता कुलकर्णी, बुलढाण्याचे झालेत विजयराव शिंदे, खामगावचे झालेत सचिन देशमुख, अकोला महानगरचे जिल्हाध्यक्ष झालेत
जयवंतराव मसने, अकोला ग्रामीणचे संतोष शिवारकर, वाशिमचे पुरुषोत्तम चिंतलांगे, अमरावती शहरचे डॉक्टर नितीन दांडे, अमरावती ग्रामीणचे रविराज देशमुख, यवतमाळचे जिल्हाध्यक्ष झालेत प्रफुल्ल चव्हाण, पुसदचे जिल्हाध्यक्ष झालेत डॉक्टर आरती फुपाटे, मेळघाटचे जिल्हाध्यक्ष झालेत प्रभुदास भिलावेकर, नागपूर महानगरचे जिल्हाध्यक्ष झालेत दयाशंकर तिवारी, नागपूर ग्रामीण रामटेकचे जिल्हाध्यक्ष झालेत अनंतराव राऊत, नागपूर ग्रामीण काटोलचे जिल्हाध्यक्ष झालेत मनोहर कुंभारे, भंडाऱ्याचे जिल्हाध्यक्ष झालेत आशू गोंढाने, गोंदियाचे सीता रहानगडले, उत्तर मुंबईचे दीपक बाळा तावडे, उत्तर पूर्व मुंबईचे दीपक दळवी आणि उत्तर मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष झालेत विदेंद्र म्हात्रे. तर हे होते भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष. यातील काही नवीन चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आली आहे आणि काही समीकरणं देखील, जातीय समीकरणं देखील भारतीय जनता पार्टीने जुळवली आहे. या संदर्भात तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तुमच्या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष तुम्हाला पटलाय का ते देखील नक्की सांगा. धन्यवाद.